नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तुला जपणार आहे मालिकेतील देवयानी म्हणजेच अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांची खरी जीवन कहाणी। झी मराठीवरील तुला जपणार आहे या लोकप्रिय मालिकेत मीरा आणि अंबिका यांच्या आईची म्हणजेच देवयानी ही भूमिका अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी साकारली आहे। मुग्धा गोडबोले या केवळ एक उत्कृष्ट अभिनेत्री नसून मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत प्रतिभावान आणि आघाडीच्या पटकथा व संवाद लेखिका म्हणून ओळखल्या जातात। मुग्धा यांचा जन्म 12 सप्टेंबर 1977 रोजी पुण्यात झाला। त्यांची आई मंगल गोडबोले या मराठी साहित्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि ज्येष्ठ लेखिका आहेत, तर त्यांचे वडील उद्योगपती आहेत। मुग्धा यांना लेखनाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला आहे। त्यांनी व्यावसायिक अभिनेते आणि दिग्दर्शक रानडे यांच्याशी लग्न केले असून त्या लग्नानंतर मुग्धा गोडबोले रानडे या नावाने काम करतात। मुग्धा यांनी पुण्यात कॉलेजमध्ये असताना प्रायोगिक नाटकातून अभिनयाला सुरुवात केली। सुप्रसिद्ध लेखक संजय पवार यांच्या थरार या मालिकेसाठी ऐनवेळी एका अभिनेत्रीच्या जागी मुग्धा यांना संधी मिळाली आणि त्यांचा छोट्या पडद्यावरील प्रवास सुरू झाला। मराठी टेलिव्हिजनच्या सुवर्णकाळातील अत्यंत लोकप्रिय मालिका आबाळमाया, कळत नकळत आणि 4 दिवस सासूचे या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या। त्यांनी सेलिब्रेशन, हॅमलेट, खरं खरं सांग आणि संकेत मिलनाचे या व्यावसायिक नाटकांमध्ये तसंच कदाचित सारख्या चित्रपटातही काम केलं आहे। मुग्धा यांनी तुला जपणार आहे या मालिकेत देवयानी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारून अभिनयात दमदार पुनरागमन केलं। 2013 सालापासून मुग्धा यांनी अभिनयासोबतच मालिकांच्या संवाद लेखनाकडे आपला मोर्चा वळवला आणि तिथे त्यांनी अभूतपूर्व यश मिळवले। 2023 मध्ये त्यांना मालिका, चित्रपट, नाटक लेखक संघटनेतर्फे सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। मुग्धा या दिसायला नाजूक आणि शांत असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या प्रचंड धाडसी आहेत। त्यांनी 350 सीसीची रॉयल एनफील्ड बुलेट बाईक चालवत थेट लेह लडाखची 8 दिवसाची खडतर सफर पूर्ण केली आहे। मुग्धा यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक साड्या नेसण्याची आणि त्यांचा संग्रह करण्याची विशेष आवड आहे। तर मित्रांनो, तुम्हाला देवयानी म्हणजेच अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।